हो सर. हा हा ओके. आता हे पण दिसत आहे, वर्ड फाईल पण दिसत आहे तुम्हाला आणि मी पण दिसतो आहे. हो सर, दिसत आहे. हा ओके. तर आता आज आपण क्लासिकल मार्क्सिझम कशाला म्हणतात, मार्क्सवाद कशाला म्हणतात, याची आज आपण चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये मार्क्सवादाचा अर्थ, मार्क्सच्या जीवनाबद्दल थोडीशी चर्चा करू. मार्क्सचे जे महत्वाचे विचार होते, त्यांनी काय योगदान दिलं साधारणतः विचारसरणीला आणि इतिहास लेखनाप्रती त्यांचं काय योगदान आहे याची आपण चर्चा करू. तर हे मार्क्सचे जे विचार आहे सर्वसाधारणतः 3 भागांमध्ये आपण हे 3 त्याचे सब पॉइंट आहे, हे जर का आपण चर्चा केले तर आपण मार्क्सवाद कशाला म्हणतात हे आपण समजू शकू. जसं की त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल मटेरियलिझम, कॉन्फ्लिक्ट मॉडेल ऑफ सोसायटी आणि प्रिडिक्शन ऑफ सायंटिफिक सोशलिझम. हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणजे काय? त्यालाच इतिहासाचा भौतिक अर्थ असं म्हटलं जातं. कॉन्फ्लिक्ट मॉडेल ऑफ सोसायटी म्हणजे काय? संघर्षात्मक समाज असतो नेहमी. आणि शास्त्रीय समाजवाद हा अस्तित्वात येईल असं त्याची जी भविष्यवाणी होती त्याला म्हणतात प्रिडिक्शन ऑफ सायंटिफिक सोशलिझम. याचं पण ते मला मराठी ट्रान्सलेशन करणं तितकं जमलं नाही. गुगलमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आहे. ते नोट्स मी नंतर आज संध्याकाळी वगैरे अपलोड करील आहे क्लासरूमवरती. पण तुम्ही क्लास ऐकला आणि ते नोट्स वाचण्याचा प्रयत्न केला. इंग्लिशमध्ये नोट्स मी ऑलरेडी आपल्या मराठीच्या क्लासरूमवर सुद्धा टाकलेले आहे. ते वाचण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं तुम्हाला समजण्याला अडचण जाणार नाही. प्रत्येक विचारसरणीमध्ये काही उणिवा असतात, तसंच मार्क्सच्या विचारसरणीमध्ये सुद्धा ज्या उणिवा आहे त्याची सुद्धा आपण चर्चा करू आणि लास्टली मग थोडंसं समिंग अप करू. तर मार्क्सिझम कशाला म्हणतात? कार्ल मार्क्सने शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करून जे आपले समाजाच्या जीवनाबद्दल जे आपले प्रमेय काढले, जे विचार मांडले, त्यालाच आपण मार्क्सिझम म्हणतो. आणि मार्क्सने काय केलं सर्वसाधारणतः, तुम्हाला प्रत्यक्षवाद जेव्हा आपण चर्चा केली तेव्हा तुम्हाला एक शब्द मी वारंवार वापरत होतो, डिटरमाइंड लॉज. डिटरमाइंड लॉज म्हणजे काय? माणसाच्या जीवनाबद्दलचे, भूतकाळाबद्दलचे असे काही नियम जे की सर्वसाधारणतः मनुष्य जीवनाच्या दिशा निश्चित करतं. जे की पॉझिटिव्हिझम आपल्याला सांगतं. प्रत्यक्षवाद जे आहे ते इतिहासाला सोशल फिजिक्स म्हणतं, सामाजिक भौतिक शास्त्र म्हणतं. हे एक शास्त्र आहे. आणि आपण जर का मानवी समाजाचा आणि भूतकाळाचा जर का डिटेल सखोल अभ्यास केला तर मानवी जीवनाबद्दलचे काही डिटरमाइंड लॉज काही आपल्याला काढता येईल. असे काही निश्चित नियम आपल्याला काढता येईल की मनुष्याचं वागणं हे अशा पद्धतीचं असतं. तर हे डिटरमाइंड लॉज मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करतं. तर पॉझिटिव्हिझमनी, प्रत्यक्षवाद्यांनी फक्त डिटरमाइंड लॉज सांगितले. पण या डिटरमाइंड लॉजला कार्ल मार्क्सने आणखी मॉडिफाय केलं आणि त्यांनी एक फ्रेज दिली ज्याला म्हणतात इकॉनॉमिक डिटर्मिनिझम. इकॉनॉमिक डिटर्मिनिझम म्हणजे काय? डिटर्मिनिझम म्हणजे अशा गोष्टी जे की निश्चित करतं पुढे काय होणार आहे. आणि इकॉनॉमिक डिटर्मिनिझम म्हणजे काय? त्याचं म्हणणं असं होतं की मनुष्याचं जीवन, मनुष्याची संस्कृती, मनुष्याची राजनैतिक अवस्था, या सगळ्या गोष्टीचा पाया हा आर्थिक आहे. आर्थिक परिस्थितीवरूनच या सगळ्या गोष्टी निश्चित होतात. म्हणजे आर्थिक परिस्थिती बदलली तर या सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणजे काय? अर्थव्यवस्था मनुष्याचं जीवन, मनुष्याचा इतिहास ठरवणारी एक महत्वाची बाब आहे, असं मार्क्सचं म्हणणं होतं. आता हे आपण इकॉनॉमिक डिटर्मिनिझम अर्थात आपण नंतर आणखी थोडं डिटेल चर्चा करणारच आहोत. पण तुम्हाला एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे, की मेन महत्वाचा जो योगदान जे आहे, ज्याला आपण मार्क्सवाद म्हणतो, ते म्हणजे काय? इतिहास हा आर्थिक परिस्थितीमध्ये त्याची जडणघडण होत असते. मनुष्याच्या सगळ्या कृती ह्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतात. त्याच्या मागे आर्थिक कारण असतं, असं मार्क्स म्हणतो. मार्क्सचा जन्म एका ज्यू फॅमिलीमध्ये जर्मनीमध्ये 1818 मध्ये झाला होता. सुरुवातीला त्यांनी इतिहास, जिओग्राफी, लॉ, फिलॉसॉफी, लिटरेचर इत्यादीचं अध्ययन केलं. आणि त्याच्या वडिलांना वाटायचं की मार्क्सनी सुद्धा लॉयर व्हावं, वकील व्हावं. पण मार्क्सला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आणि त्याला फिलॉसॉफीकडे जास्त इंटरेस्ट होता. आणि विद्यापीठामध्ये असताना त्यांनी हेगेल च्या फिलॉसॉफीचं अध्ययन केलं. आणि हिगेलचं एक प्रमेय आहे, थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस. हे तुम्हाला आता मी समजावून सांगतो आणि याचा उल्लेख वारंवार येईल, कारण हे खूप महत्वाचं प्रमेय आहे जे की हेगेल या विचारवंताकडून मार्क्सने घेतलं आणि त्याला मॉडिफाय केलं. बघा, आजपासून 100 वर्षापूर्वी जी विचारसरणी होती ती विचारसरणी आज राहत नाही.
उदाहरणार्थ तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलीच आहे. आजपासून 100 वर्षापूर्वी जर का तुमचा जन्म झाला असता, तर कदाचित विद्यापीठामध्ये जाणं आणि इतरांसोबत मुलांसोबत बसून शिकणं, या सगळ्या गोष्टी तत्कालीन समाजाने स्वीकृत केल्या नसत्या. कारण तेव्हा ती तशी विचारसरणी नव्हती. अ, आणि पण त्याच्यानंतर मग ही विचारसरणी आली आणि त्या विचारसरणीला काही लोकांनी समर्थन केलं, काही लोकांनी त्याचा विरोध केला आणि आता आपण पाहतो की विद्यापीठामध्ये जाऊन मुलींनी शिकणं अ, हे सर्वसाधारणतः एक स्वीकृत गोष्ट आहे. पण आत्ताही शिक्षणाच्या बाबतीमध्ये एका घरात एक मुलगा आणि एक मुलगी असली, तरी मुलाच्या शिक्षणाला आत्ताही बऱ्याचशा फॅमिलीमध्ये हे जास्त प्राधान्य देण्यात येतं. तर म्हणजे काय, जो संकीर्ण समाज होता आजपासून 100-150 वर्षापूर्वी, जेव्हा मुलींनी विद्यापीठामध्ये जाणं किंवा शिक्षण घेणं, मुलांच्या बरोबर बसून, ही संकल्पनाच लोकांनी स्वीकृत केली नव्हती. म्हणजे काय, ते एक थिसिस होतं. एक प्रिव्हेलिंग विचारधारा होती. मुलीचं आयुष्य हे फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित राहावं, घरामध्येच मुलींनी राहावं, असे सर्वसाधारणतः विचारांना समर्थन करणारे जास्तीत जास्त लोक समाजामध्ये अस्तित्वात होते. त्यामुळे मुलीचं शिक्षण घेणं हे सर्व स्वीकृत नव्हतं. तर त्याला त्याला हेगेल च्या दृष्टिकोनातून ते होईल एक थिसिस, एक वेल एस्टॅब्लिश, सर्वसाधारणपणे स्वीकृत असलेली मानसिकता किंवा सर्वसाधारणपणे स्वीकृत असलेली विचारसरणी. पण याच्यावरती एक अँटिथिसिस नंतर लोकांनी तयार केलं. ज्योतिबा फुले म्हणा किंवा सावित्रीबाई फुले म्हणा, यांनी स्त्रियांच्या शाळा काढल्या आणि आपण पाहतो की या वेल एस्टॅब्लिश जी विचारसरणी होती मुलींच्या शिक्षणाबद्दल, त्याला या अँटिथिसिसमुळे अँटिथिसिसला बराच विरोध झाला. लोकांनी, आपण माहित आहे, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना बराच त्रास सहन करावा लागला, कारण ते अँटिथिसिस लोकांना स्वीकृत झालं नव्हतं. पण आज जर का कोणी मुलीची शाळा काढतो म्हटलं, तर त्यांच्या अंगावर कोणी शेण फेकणार नाही, जसं की सावित्रीबाई फुलीच्या अंगावर फेकलं गेलं होतं. कमीत कमी त्या कारणामुळे तरी फेकणार नाही. कारण काय झालं की हे थिसिसला अँटिथिसिस मिळालं आणि या दोन्ही वैचारिक संघर्षातून आता एक सर्व स्वीकृत, सर्वसाधारणतः समाजाची मानसिकता अशी तयार झालेली आहे. म्हणजेच काय, सिंथेसिस झालेले आहे. की जुनी विचारसरणी पण पूर्ण केलेली नाही. आत्ताही मुलांच्या बरोबरीने मुलींची कंडिशन नाही आहे सध्या सुद्धा, दुर्दैवाने म्हणावं लागतं मला, की आत्ता पण बऱ्याचशा घरामध्ये तो वैचारिक मागासलेपणा आत्ता पण आहे, की मुलीच्या शिक्षणाला कमी महत्त्व देण्यात येतं आणि मुलाच्या शिक्षणाला जास्त महत्त्व देण्यात येतं. पण तरी सुद्धा आजपासून 100-150 वर्षाच्या तुलनेमध्ये कंडिशन बरीच त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. तर हे जे वैचारिक संघर्ष, एक वेल एस्टॅब्लिश विचारसरणी असते, त्याला चॅलेंज करणारी दुसरी विचारसरणी येते, त्यालाच अँटिथिसिस म्हटलं जातं. पहिलं झालं थिसिस, अँटिथिसिस, आणि या दोन्ही विचारसरणीच्या संघर्षातून मग एक समाज पुढे जात असतो. यालाच तो सिंथेसिस म्हणतो. सिंथेसिस म्हणजे काय, दोन्ही विचारसरणीचं मिळणं. आणि तो सांगतो, हेगेल सांगतो, की आपण जर का इतिहासाकडे बघतो म्हटलं, इतिहासाचा जर का आपण विचार करतो म्हटलं, तर आपल्याला इतिहासामध्ये असंच दिसतं, थिसिस असतं, अँटिथिसिस येतं आणि मग सिंथेसिस होतं. आणि सिंथेसिसहून जी विचारसरणी येते, ते एक थिसिस झालेलं असतं आणि मग त्या थिसिस ते काही कंटिन्युअली तसंच राहत नाही. त्या थिसिसला चॅलेंज करणारी नवीन विचारसरणी पुन्हा एक अँटिथिसिसच्या रूपामध्ये समोर येतं. परत वैचारिक संघर्ष होतो आणि परत सिंथेसिस होऊन समाज पुढे जातो. ते सिंथेसिस मग परत थिसिस बनतं, परत अँटिथिसिस येतं, परत सिंथेसिस होतं. तर ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. याच्यातूनच इतिहासाचा उलगडा हळू होत असतो आणि याच्या मागे काहीतरी दैवी शक्ती काम करते, असं असं हेगेल म्हणतो. याच्या मागे मनुष्याची विचारसरणी आणि दैवी शक्ती काम करते. मनुष्याच्या विचारसरणीतून या सगळ्या गोष्टी होतात. हे प्रमेय त्यांनी मांडलं. तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस, कारण याचा उल्लेख परत येणार आहे जेव्हा आपण कार्ल मार्क्स बद्दल चर्चा करूया. पण याच्या हेगेलच्या फिलॉसॉफीनी मात्र कार्ल मार्क्स बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला होता. 1841 मध्ये जेना युनिव्हर्सिटीमधून कार्ल मार्क्सला डॉक्टरेटची डिग्री मिळाली. पण त्याची जी एक रिव्होल्युशनरी विचारसरणी होती, त्याच्या एक क्रांतिकारक विचारसरणीमुळे त्याला तिथे विद्यापीठामध्ये नोकरी मिळू शकली नाही आणि त्यांनी मग स्वतंत्रपणे आपलं लिखाण आणि आपलं जर्नलिझमचं काम सुरू केलं. पण तो सरकारवर टीका करायचा आणि त्याच्यामुळे मग सरकारचा त्याच्यावर रोष झाला आणि त्याला मग जर्मनी सोडून फ्रान्समध्ये जावं लागलं. फ्रान्समध्ये असताना फ्रेडरिक एंजल्स, बघा, हेगेल आणि एंजल्स दोन वेगळी व्यक्ती आहे बरं, प्रोनाऊन्सिएशन सारखं वाटतं, लक्षात ठेवा. फ्रेडरिक एंजल्स या समाजवादी विचारसरणीच्या एका कारखानदाराच्या मुलाशी त्याचा परिचय झाला आणि त्या दोघांची मैत्री ही नंतर बरीच वर्ष आयुष्यभर टिकली. एंजल्स सोबत मिळून कार्ल मार्क्सने बरंचसं लिखाण सुद्धा केलेलं आहे. पण तिथे फ्रान्समध्ये असताना सुद्धा, पॅरिसला असताना सुद्धा, जर्मनीच्या सरकारने पॅरिसवर दबाव आणला की कार्ल मार्क्सला तिथे राहू देऊ नका आणि मग कार्ल मार्क्सला फ्रान्समधून इंग्लंडमध्ये शरण घ्यावी लागली आणि त्यांनी आपलं सगळं उर्वरित आयुष्य मग इंग्लंडमध्ये घालवलं. तिथेच असताना 1843 मध्ये त्याचा विवाह झाला आणि हा अतिशय बुद्धिमान व्यक्ती होता. असं म्हटलं जातं की हा विद्यापीठात जेव्हा जायचा, तेव्हा क्लास मध्ये जायचा नाही आणि प्राध्यापकांनी त्याला विचारलं की, का रे बाबा, आज तू क्लासमध्ये का नाही येत?
मार्क्स विचारायचा की सर तुम्ही आज कोणता क्लास शिकवणार आहे, कोणता लेसन शिकवणार आहे, आणि जेव्हा प्राध्यापक सांगायचे की मी आज हे शिकवणार आहे, तेव्हा मार्क्स म्हणायचा की सर ते मी ऑलरेडी शिकून चुकलो आहे, ते मला समजलेलं आहे, तुम्ही जर का काही नवीन सांगत असाल तर मी तुमच्या क्लासमध्ये बसतो. तर हा अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचा व्यक्ती, पण यांनी कधीही आपलं करिअर किंवा आपल्यासाठी पैसा हा जमवण्याचा विचार केला नाही. आणि अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचा व्यक्ती लिखाण, अध्ययन हे करत राहिला आणि शेवटी अतिशय गरीब व्यवस्थेमध्ये याचं आयुष्य संपलं. अगदी गरीब अवस्थेमध्ये याचा मृत्यू झाला. असं म्हटलं जातं की त्याच्या मुलीचा जेव्हा मृत्यू झाला होता, तेव्हा तिच्या अंत्ययात्रेसाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. अर्थात त्याचा जो मित्र होता फ्रेडरिक एंजल्स, यांनी त्याला बरीच आर्थिक मदत केली. तर हे झालं त्याचं एका थोडंसं त्याच्या जीवनाचा परिचय मी तुम्हाला दिला. आता त्यांची जी पुस्तकं होती त्याच्याकडे आपण वळूया. 1845 एंजल्स सोबत त्यांनी काही पुस्तकं लिहिली. द होली फॅमिली 1845 मध्ये, मग जर्मन आयडियोलॉजी 1846 मध्ये, आणि त्याचा जो इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ जो त्यांनी काढला, त्या इतिहासाच्या भौतिकतावादी अर्थाची सुरुवात, त्याचे ज्याला म्हणतात ना जर्म्स ऑफ फिलॉसॉफी, हे या पुस्तकांमध्ये आपल्याला दिसून येतात. तसंच त्यांनी एंजल सोबत नंतर 1847 मध्ये पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी याच्यामध्ये त्यांनी परत आपला जो इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ आहे तो डेव्हलप केला. त्यांनी सांगितलं की फिलॉसॉफी जी आहे ती कशी सामान्य माणसाच्या जीवनापासून एक डिटॅच झालेली आहे. फिलॉसॉफीमुळे सामान्य माणसाला काही उपयोग होत नाही. म्हणूनच त्यांनी पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफीची गरिबी हा ग्रंथ लिहिला. आणि मग 1848 मध्ये एंजल सोबतच त्यांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ लिहिला. बघा, तत्कालीन काळामध्ये काय होतं ना, की इंग्लंड आणि युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण सुरू झालं होतं. आणि सोबतच या औद्योगिकरणाचे दुष्परिणाम सुद्धा समोर यायला लागले होते. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गरीब लोकांचं फार शोषण व्हायचं. 14-14 तास काम करा, फार कमी पगार असायचा. लहान मुलांना, स्त्रियांना कामाला ठेवलं जायचं, कारण त्या पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी पैशामध्ये काम करायला तयार व्हायच्या. आणि शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात खेड्यातून लोक स्थलांतरित झाले होते. आणि शहरामध्ये या कामगार लोकांच्या वस्त्यांमध्ये फार गचाळपणा असायचा. त्यांना व्यवस्थित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसायची, सॅनिटेशनची व्यवस्था नसायची, आणि त्यांना वेळ पण नसायचा. आठवड्याची सुट्टी सुद्धा मिळायची नाही. तर हे जे एक शोषणकारी जी व्यवस्था होती, त्या शोषणकारी व्यवस्थेविरुद्ध सुद्धा तिथे आवाज युरोपमध्ये उठायला लागले होते. कम्युनिस्ट विचारसरणी हळूहळू विकसित व्हायला लागली होती, की ज्याच्यामध्ये एका कारखान्याचा मालक हा एक भांडवलदार असावा, एक श्रीमंत व्यक्ती असावा, ही संकल्पनाच कम्युनिझम जी आहे किंवा कम्युनिस्ट विचारसरणी आहे ती धुडकावून लावते. ते सांगते की सगळी जी उत्पादनाची साधनं आहे, ज्याच्यामध्ये मनुष्याचं लेबर येतं, पैसा येतो, जमीन येते, पाणी येतं, ही जी सगळी उत्पादनाची साधनं जी आहे ती समाजाच्या मालकीची असावी. आणि या उत्पादनाची साधने एकत्र आणून जे आपण उत्पादन करतो ते समाजाच्या भल्यासाठी व्हावं, ना की एका व्यक्तिगत प्रॉफिटसाठी, एका व्यक्तीच्या भल्यासाठी हे होऊ नये. ही जी कम्युनिस्ट ची सर्वसाधारणतः विचारसरणी आहे ती युरोपमध्ये तशीच पसरायला लागली होती. युरोपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कम्युनिझम चे लोक एकत्र यायला लागले होते. आणि मार्क्सनी सुद्धा या मध्ये राहून आपलं अध्ययन केलं. आणि ही जी भांडवलशाही व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये फॅक्टरीज तयार व्हायला लागल्या होत्या, ती भांडवलशाही व्यवस्था कशी शोषणकारी व्यवस्था आणि मग त्यांनी जे ऑफिसेस होते, त्याची कम्युनिस्ट लीगची जी सगळ्यात पहिली कॉन्फरन्स झाली, त्या कॉन्फरन्स या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोला ठेवण्यात आलं, त्यांना सर, दाखवण्यात आलं, आवाज प्रकाशित ब्रेक करण्यात आलं. होतोय. हा, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता ठीक आहे का? नाही तर मग मी इयरफोन लावून बघतो. बघा बरं आता. आर यू एबल टू गेट मी, प्रांजली नाव? ठीक. हा, हा ठीक आहे ठीक. सर. ओके. हा, ठीक आहे ठीक आहे. मला सांगा, आवाज ब्रेक झाला तर लगेच सांगा. ठीक आहे, बरं. त्याच्यानंतर त्याचा जो 1859 मध्ये जो ग्रंथ आला, त्या ग्रंथाचं नाव आहे द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. आणि हे त्याचं इंडिपेंडेंट वर्क होतं, एंजल्स पासून वेगळं म्हणजे त्यांनी स्वतंत्रपणे हा ग्रंथ लिहिला. आणि हे कुठल्याही समाजाचा आधार आर्थिक कसा असतो याचं विश्लेषण करणारा हा एक खूप सुंदर ग्रंथ आहे. आणि क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे राजनीतीमध्ये कसं हे अर्थ ज्यांच्या हाती भांडवल असतं, ज्यांच्या हाती पैसा असतो, ते कसं राजनीतीला प्रभावित करतात, आणि मग कसं गरीब लोकांना मार्जिनलाइज झाल्यासारखं फील होतं, साईडलाईन झाल्यासारखं फील होतं, हे याचं विश्लेषण त्यांनी केलं. त्याच्यानंतर त्यांनी ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीमध्ये बरेच वर्ष अध्ययनात घालवले. आणि शेवटी दास कॅपिटल चा पहिला खंड
1868 मध्ये त्यांनी प्रकाशित केला. आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी दुसरा आणि तिसरा खंड लिहून टाकला, पण त्याच्याकडे ते प्रकाशित करण्यासारखे पैसे नव्हते, प्रकाशित करण्याएवढे पैसे नव्हते. आणि दुसरा आणि तिसरा खंड हा त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आणि खरं सांगायचं म्हणजे कार्ल मार्क्सला जी प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या मृत्यूनंतरच मिळाली. त्याचं आयुष्य आधी सांगितल्याप्रमाणे बिचारा सगळा गरिबीतच जगला तो. तर हे बघा, हे दास कॅपिटल हा ग्रंथ आहे, याच्यामध्ये तिन्ही खंड आहे. बघा किती छोटंसं पुस्तक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाचू शकता. माझी काय आणखी हिंमत झाली नाही वाचायची सध्या तरी, त्यामुळे मी काही आणखी पूर्णपणे पुस्तक समजू शकलो नाही. तर इट इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बुक, ज्याला कम्युनिस्ट विचारसरणी एक महत्वाचं पुस्तक हे आहे, ज्याच्यामध्ये मार्क्सच्या विचारांचा फार विस्तृत विश्लेषण मार्क्सने केलेलं आहे. आता याच्यानंतर हा, तर हे झाले त्याच्या पुस्तकाचं योगदान. आता क्लासिकल मार्क्सिझम, मार्क्सची विचारसरणी कशाला म्हणतात, त्याचं आपण विश्लेषण करूया. मला वाटतं आतापर्यंतचं सगळं समजलं असेल तुम्हाला, हे सगळं इन्फॉर्मेटिव्हच होतं. पण आता याच्या पुढे जे आहे ते थोडंसं कन्सेप्च्युअल आहे, म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट, ही आयडिया समजली पाहिजे, त्यामुळे आता आणखी लक्ष देऊन ऐका. तर बघा, क्लासिकल मार्क्सिझम जर का समजायचं असलं तर आपल्याला 3 गोष्टी समजायला पाहिजे. हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणजे काय, इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ. दुसरी गोष्ट, कॉन्फ्लिक्ट मॉडेल ऑफ सोसायटी किंवा डायलेक्टिकल मटेरियलिझम. कॉन्फ्लिक्ट मॉडेल ऑफ सोसायटी म्हणजे काय, संघर्षात्मक समाजाचं मॉडेल. तो सांगतो की विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी हा 2 गुटामध्ये संघर्ष असतो. ते 2 गुट कोणते आहे, कुठला संघर्ष असतो, हे आपण नंतर चर्चा करूया. त्यानंतर डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणजे भौतिकतावाद हा नेहमी संघर्षातून, विचारसरणीच्या संघर्षातून विकसित होत असतो. डायलेक्टिकल म्हणजे तो ग्रीक वर्ड आहे, ज्याला म्हणतात डायलॉग, फिलॉसॉफिकल डायलॉग. तर वैचारिक संघर्ष होतो आणि त्याच्यातूनच मटेरियलिझमचा किंवा भौतिकतावादाचा विकास होत राहतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं सायंटिफिक सोशलिझम येईल एक ना एक दिवस. सगळ्या जगामध्ये एक शास्त्रीय पद्धतीने समाजवादाची स्थापना होईल आहे. ही जी त्याची विचारसरणी होती, त्याला म्हणतात फिलॉसॉफी ऑफ सायंटिफिक सोशलिझम. तर हे 3 गोष्टी आपण आता समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, हिस्टॉरिकल मटेरियलिझम, यालाच मटेरियलिस्टिक इंटरप्रिटेशन ऑफ हिस्ट्री, इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ, किंवा यालाच इकॉनॉमिक डिटर्मिनेशन, आर्थिक डिटर्मिनिझम म्हणतात. डिटर्मिनिझम म्हणजे काय, निश्चित करणारी गोष्ट. तर अर्थव्यवस्थेवर, आर्थिक परिस्थितीवर सगळ्या गोष्टी आधारित असतात, हे ते म्हणतात. तुम्हाला मराठीतले अगदी पर्यायवाची शब्द सापडले नाही तर तुम्ही इंग्रजी शब्द आपल्या परीक्षेमध्ये लिहू शकता. इंग्रजी शब्द वापरणं पण काही असं वाईट नाही आहे. तुम्हाला मेन कन्सेप्ट समजले पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर आपल्या हिस्टॉरिकल मटेरियलिझम मध्ये हे वाक्य मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. कार्ल मार्क्स म्हणतो की मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे आर्थिक कारण असतं, आणि इतिहास काय असतो की मनुष्याने ज्या कृती करून ठेवलेल्या आहे त्याचा आराखडा इतिहासामध्ये लिहिलेला असतो, त्याचं अकाउंट इतिहासामध्ये लिहिलेला असतो. तर पर्यायाने काय झालं की इतिहासाच्या प्रत्येक घटनांमागे आर्थिक कारणच हे महत्वाचं असतं. म्हणजे काय, इतिहासाला शेप देणारी किंवा इतिहासाला दिशा देणारी गोष्ट कोणती असेल, तर ते आहे आर्थिक परिस्थिती. कुठल्याही मनुष्याच्या, हे सांगितलंय मी तुम्हाला, कुठल्याही मनुष्याच्या कृती मागे एक मटेरियल गेन, काही ना काही भौतिक गोष्टी आपल्याला मिळाली पाहिजे, हे त्याचा उद्देश असतो. तर मागच्या दृष्टिकोनातून मी जे तुम्हाला शिकवतो आहे, त्याच्या मागे माझी जी इच्छा आहे किंवा माझा जो उद्देश आहे, तो पैसे कमावणं हा आहे. आता ते कितपत बरोबर आहे, कितपत बरोबर नाही, हे जेव्हा आपण मार्क्सच्या विचारांचं क्रिटिसिझम करू, त्यांच्या विचारातल्या उणीवा आपण समजण्याचा प्रयत्न करू, तेव्हा याची आपण चर्चा करूया. त्याच्यानंतर तिसरा हा पॉइंट महत्वाचा आहे, चेंज इन द मीन्स ऑफ प्रोडक्शन इज अ कॅटलिस्ट फॉर ग्रोथ. म्हणजे काय, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे बदल होतात, त्या बदलामुळे समाजामध्ये मोठे मोठे चेंजेस येतात, मोठे मोठे बदल येतात. आणि हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. उदाहरणार्थ, अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मनुष्य आपलं जेवण किंवा आपल्याला त्याला जे खाद्य लागतं ते जंगलामध्ये फिरून किंवा शिकार करून जमा करायचा. आणि तेव्हा त्याचं आयुष्य हे स्थिर नसायचं, तो एका जागेवरून दुसऱ्या जागी त्याला भटकावं लागायचं. एका जंगलामध्ये शिकारी संपल्या की त्याला दुसऱ्या जागी जावं लागायचं. आणि ही स्थिरता त्याच्या आयुष्यामध्ये नसल्यामुळे काय झालं की डेव्हलपमेंट ही फार झालेली नाही. तर त्याचं आपल्याला आवश्यक गरजा उत्पादन करण्याची पद्धत काय होती, जंगलामध्ये जाणे, शिकार करणे किंवा खाद्य गोळा करणे. पण याच्यानंतर काय झालं की
ऍग्रिकल्चरचा विकास झाला, कृषीचा विकास झाला, शेतीचा विकास झाला. आणि शेतीचा विकास झाल्यामुळे काय झालं, की एका ठिकाणी आपण शेतामध्ये बी बियाणं पुरली, की तिथेच लोक छोटी छोटी घरं कडून राहायला लागली. आणि मग शेतीमधून जे येणारं उत्पन्न असतं ते निश्चित असतं. बघा, शिकार करून तुम्हाला निश्चित उत्पन्न कधीच मिळत नाही. कधी शिकार मिळते, कधी नाही मिळत. पण पर्यायाने तुलनात्मक दृष्ट्या शेतीमधलं उत्पन्न निश्चितच 100% निश्चित असतं असं मी म्हणत नाही, कारण ते पण मान्सूनवर अवलंबून राहतं. कधी पीक येतं, कधी येत नाही. पण तरी तर तुलनात्मक दृष्ट्या का होईना, तुम्ही जर का बीज रोवली, तर तुम्हाला जेव्हा हार्वेस्टिंग सीझन येतो, जेव्हा कापणीची वेळ येते, तेव्हा तुम्हाला अन्नधान्य तुम्ही जमा करू शकता. आणि हे अन्नधान्य तुम्ही साठवून ठेवू शकता. आधीच्या परिस्थितीमध्ये जे होतं, जंगलातून जमा केलेली फळं, कंदमुळं ही जास्त दिवस आपण साठवून ठेवू शकत नाही. शिकार केलेलं मांस सुद्धा साठवून ठेवू शकत नाही. पण आता मात्र ते साठवून ठेवू शकतो. तुम्हाला निश्चित जेवण मिळायला लागलं, त्यामुळे लोकांना थोडासा वेळ फ्री मिळायला लागला. आधी तर त्यांचा जास्तीत जास्त वेळ पुढचं जेवण आता कुठून मिळेल याच्यामध्येच जायचं आणि स्थिरता नसायची. पण आता शेती आल्यामुळे काय झालं, की लोक त्या शेताच्या आजूबाजूला आपल्या झोपड्या बांधून राहायला लागले किंवा त्याच्या जवळच्या गुहेमध्ये राहायला लागले. आणि मग हळूहळू खेडी, गावं, शहरं यांचा विकास व्हायला लागला. तर बघा, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जो बदल झाला, आधी जी उत्पादनाची प्रक्रिया होती, जंगलामध्ये जाऊन खाद्यान्न गोळा करणं किंवा शिकार करणं, ही जी उत्पादनाची प्रक्रिया होती, याच्यामध्ये बदल होऊन आता उत्पादनाची चं प्रारूप हे शेती झालं. आणि या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल झाल्याबरोबर मनुष्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन यायला लागली. उदाहरणार्थ, आता लोक घरं बांधायला लागले. लोकांच्या जीवनामध्ये स्थैर्य आलं आणि त्याच्यातूनच गावांचा, शहराचा आणि पर्यायाने राज्याचा विकास झाला. संस्कृतीचा विकास व्हायला लागला, कारण तुमचं जेव्हा पोट भरलेलं असतं आणि जेव्हा तुम्हाला काही फावला वेळ असतो, तेव्हाच तुम्ही संस्कृतीचा विचार करता की नाही. तर हे सगळं विश्लेषण कार्ल मार्क्सने केलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये तो सांगतो, की बघा, आर्थिक परिस्थिती हा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो, ज्याने माणसाचं आयुष्य हे बदलतं. आणि या आर्थिक परिस्थिती बदलवणारी एक महत्वाची जी घटना असते, ती म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेत होणारे बदल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. चेंजेस इन द मोड ऑफ प्रोडक्शन इन इंग्लिश. उत्पादनाच्या प्रक्रियेतले बदल. बघा, मार्क्सने जे जे विचारसरणी दिलेली आहे, त्यातले काही काही फ्रेजेस तुम्हाला हे अगदी पाठ पाहिजे, नाही तर त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क्स समजणार नाही. तर इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ मी सांगितला. प्रत्येक कृतीमागे आर्थिक कारण असतं. आणि उत्पादनाच्या प्रक्रियेत होणारे बदल हे मनुष्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे, बदल आणणारे एक महत्वाचा घटक असतो. हे तुम्हाला आता समजलं पाहिजे. हे सांगितलं आहे. हां. तर हे जे जेव्हा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतो, तर तेव्हा मनुष्याच्या आयुष्यामध्ये धार्मिक, सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक सगळे बदल व्हायला लागतात. हे आपण त्या शेतीच्या विकासावरून आपण या सगळ्या गोष्टी समजू शकतो, की जेव्हा आयुष्यात स्थैर्य आलं, तेव्हाच काहीतरी धार्मिक विचारांचा विकास व्हायला लागला, सामाजिक विकास व्हायला लागला, वगैरे, वगैरे. आता इकॉनॉमिक डिटर्मिनिझम हे ऑलरेडी तुम्हाला समजलंय. माझ्या या लेक्चरमध्ये, आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये ते आलं आहे, की आर्थिक परिस्थिती जर का बदलली, तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बदलतात. राजनैतिक, सामाजिक, सांस्कृतिक, या सगळ्या गोष्टी ह्या कशावर अवलंबून असतात? एका आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतात. बघा, आता हे जे नेक्स्ट जे सायकल आहे, हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका मी काय समजावतो ते. कारण हे जर का तुम्हाला समजलं, तर तुम्हाला मार्क्सिझम जवळजवळ समजल्यासारखं राहील. तर बघा, भूतकाळाचं अध्ययन करून मार्क्सने हे प्रमेय काढले आहे. आणि याच्यामध्ये इथून सुरुवात करू आपण. मार्क्स सांगतो, की सगळ्यात सुरुवातीला जे होतं, ते प्रिमिटिव्ह कम्युनिझम होतं. अगदी कम्युनिझमची, साम्यवादाची अगदी सुरुवातीची अवस्था ती होती. तर या ठिकाणी काय व्हायचं, जसं मनुष्य जंगलामध्ये जायचं, आपलं खाद्यान्न गोळा करायचं किंवा शिकार करायचा. तर खाद्यान्न गोळा करून, शिकार करून त्यांनी आणली, तर ते जे एकत्र राहणारा जो कबिला असायचा, एकत्र राहणारे जे लोक असायचे, ते आपसात ते सगळं फूड वाटून घ्यायचे. त्यामुळे व्यक्तिगत मालकी ही संकल्पनाच नव्हती. सगळ्यांचा त्या फूडवर, त्या खाद्यान्नावर हा बरोबरीचा अधिकार असायचा. त्यामुळे त्या समाजामध्ये हा आर्थिक भेदभाव किंवा ज्याला म्हणतात ना, कोणाकडे जास्त संपत्ती, कोणाकडे कमी संपत्ती, असा प्रकार हा नव्हता. आणि तिथे कोणी कोणाचं शोषण करू शकत नव्हतं. याला तो प्रिमिटिव्ह कम्युनिझमची अवस्था म्हणतो, सगळ्यात सुरुवातीची अवस्था. पण याच्यानंतर काय झालं, याच्यानंतर शेतीचा विकास झाला मागे सांगितल्याप्रमाणे. आणि शेतीमध्ये आपण प्रोडक्शन हे आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त करू शकतो. उदाहरणार्थ, आपण खूप मोठ्या जमिनीवर जर का समजा तांदळाची लागण केली, तर त्यातून जेवढा तांदूळ उत्पन्न होतो, कदाचित तेवढा आपल्याला लागत नाही. तर आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त जे काही असतं, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सरप्लस. तर शेतीमुळे हे सरप्लस आलं. आणि या सरप्लस आल्यामुळे काय झालं, की आता मात्र समाजामध्ये
एक भेदभाव व्हायला सुरुवात झाली. मग सरप्लस जर का आलं, तर ते धान्य शेतीमधून निघणारं धान्य आपण साठवून सुद्धा ठेवू शकतो. ते तितक्या लवकर खराब होत नाही, जितक्या लवकर फळं खराब होतात किंवा जितक्या लवकर मांस खराब होतं. प्राथमिक अवस्थेमध्ये जे प्रामुख्याने खाद्यान्न असायचं. तर आता या लोकांना वाटायला लागलं, की जर का आपण सरप्लस करू शकतो, जास्त आणखी खाद्यान्नाचं प्रोडक्शन जर का करू शकतो, तर मग आपण आणखी जास्त का बरं करू नये? त्यांनी जास्तीत जास्त उत्पादन करण्याची सुरुवात केली आणि या स्वार्थापायी काय व्हायचं, की एका कबिलेतले लोकं हे दुसऱ्या कबिल्यावर आक्रमण करायची, त्यांना हरवायची आणि त्यांना गुलाम म्हणून घेऊन यायची आणि त्यांना कामाला लावायची आणि इथूनच शोषणाची सुरुवात झाली. आता हे बघा, हे शेतीमुळे नंतर इथे स्लेव्हरी, गुलामगिरीची अवस्था आली आणि या गुलामगिरीच्या अवस्थेपासून समाजाचे दोन भाग पडले. एक आहे आहेरे, एक आहे नाहीरे. आहेरे म्हणजे ज्यांच्याकडे जमीन आहे, ज्यांच्याकडे आता खाद्यान्नाचा भरपूर साठा आहे आणि नाहीरे म्हणजे ज्यांचे जे जमिनीचे मालक नाही, ज्यांचं शोषण करण्यात येतं, त्यांना फक्त जिवंत ठेवण्यापुरतं त्यांना खाद्यान्न देण्यात यायचं आणि त्यांच्याकडनं भरपूर काम करून घेऊन जास्तीत जास्त प्रोडक्शन करून, जास्तीत जास्त शेतीतून उत्पादन करून ते साठवून ठेवलं जायचं. तर ही शोषणाची अवस्था आली आणि इथूनच समाजाचे भाग पडायला लागले आणि समाजाचे जसे दोन भाग पडले तसा समाजातला संघर्ष सुरू झाला. कारण जे नाहीरे होते ते अर्थात आहेरे लोकांचा द्वेष करणं हे स्वाभाविक आहे. जर का मला कोणी सारखं कामाला लावलं आणि त्यांनी फक्त ऐशारामाचं आयुष्य तो जगला आणि माझ्या श्रमातून जे उत्पादन होतं त्यातला अगदी थोडासा भाग मला जिवंत राहण्यापुरता दिला आणि जास्तीत जास्त भाग जर का त्यांनी घेतला, तर माझ्या मनामध्ये द्वेष हा येणं एक स्वाभाविक आहे आणि तसंच या स्लेव्हरीच्या अवस्थेपासून झालं. इथे मग संघर्षाला सुरुवात झाली. तर तो सांगतो की इथे जी संघर्षाला सुरुवात झाली समाजामध्ये आहेरे आणि नाहीरे या गुटामध्ये, ती सुरुवात आणखी पुढे नेहमीसाठी सुरू राहिली. आता इथपर्यंतची अवस्था समजली असेल, तर आता आपण पुढे जाऊया. तर या स्लेव्हरीची जी अवस्था होती, जेव्हा एका कबिल्याने दुसऱ्या कबिल्याला गुलाम बनवलं आणि शेतीचा सुद्धा विकास व्हायला लागला. त्याचंच परिवर्तन नंतर हळू काय झालं, की मोठी-मोठी गावं, मोठी-मोठी शहरं अस्तित्वात आली आणि राज्य अस्तित्वात आली. तर राज्यामध्ये फ्यूडल व्यवस्था अस्तित्वात आली, ज्याला साम्राज्यवादी व्यवस्था अस्तित्वात आली. तर याच्या साम्राज्यवादी व्यवस्थेमध्ये काय असायचं, की शोषणाची एक शृंखलाच तयार झाली. राजा असायचा, तो आपल्या सेनापतीला जमीन वाटून द्यायचा, आपल्या सरदारांना आणि सरदार ही जमीन आपल्या शेतकऱ्यांना शेती करायला द्यायचे. तो शेतकरी मरमर शेतावर राबायचा वर्षभर आणि मग त्या शेतातून जे उत्पन्न निघायचं त्यातला जास्तीत जास्त हिस्सा हा सरंजामदार, हा सरदार आपल्याजवळ ठेवायचा. शेतकऱ्याकडे फक्त त्याला जगण्यापुरतं आवश्यक आहे तेवढं राहू द्यायचा आणि शेतकऱ्याकडून हा घेतलेलं जे धान्य होतं, त्यातला काही हिस्सा तो राजाला द्यायचा, काही हिस्सा आपल्याजवळ ठेवायचा. आणि मग याच्या बदल्यामध्ये त्याला राज्याची सेवा करावी लागायची. आपलं सैन्य घेऊन राजासोबत युद्धाला जावं लागायचं. तर ही जी एक फ्युडलिझमची ही जी सरंजामशाहीची व्यवस्था अस्तित्वात आली, यांनी शोषणाची प्रक्रिया ही आणखी जास्त सुदृढ केली. आता कुठल्याही शेतकऱ्याला रिव्हॉल्ट करणं किंवा आपल्या जमीनदाराबद्दल विद्रोह करणं किंवा आपल्या जमीनदारांनी सांगितलेली आज्ञा न ऐकणं, हा फार मोठा गुन्हा व्हायला लागला. कारण जमीनदार त्याला आता सजा द्यायला लागला. आधीच्या काळामध्ये जेव्हा स्लेव्हरीची सुरुवात होती तेव्हा गुलामांनी काही-काही ठिकाणी विद्रोह केले असतील. पण आता हे विद्रोह दाबून टाकण्यामध्ये एक फार मोठी व्यवस्था अस्तित्वात आली, ज्यांनी शोषणाला एक शृंखला निर्माण केली. तर ही झाली नेक्स्ट फ्युडलिझमची व्यवस्था आणि आता नंतर काय झालं, की आधुनिक कालखंडामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, वेगवेगळ्या ठिकाणी कारखाने, वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीज तयार व्हायला लागल्या आणि या इंडस्ट्रीजमध्ये जसं की इथे स्लेव्हरीमध्ये जे आहेरे-नाहिरे हा जो गुट होता, तो आहेरे-नाहिरे गुट या फ्युडलिझममध्ये पण होता. इथे शेतकरी होते आणि सरंजामदार एकीकडे होते. तसंच या कॅपिटलिझममध्ये इंडस्ट्रीज झाल्यानंतर सुद्धा इथे अहिरे-नाहिरे ग्रुप आणि द्वंद्वात्मक संघर्ष हा समाजाला सुरू राहिला. कारण आता फक्त ग्रुप बदलले. आता झाले कारखानदार किंवा त्यांनाच भांडवलदार म्हटलं जातं. भांडवलदार एकीकडे आणि कामगार एकीकडे. तर भांडवलदार हा आहेरे ग्रुप आणि कामगार हा जो आहे नाहिरे ग्रुप. तर यांनी सरप्लस तयार करायचं, जास्तीत जास्त प्रोडक्शन करायचं आणि या सरप्लस पासून होणारा जास्तीत जास्त फायदा हा कोणाला मिळायचा? भांडवलदारांना मिळायचा. तर इथे सुद्धा हा संघर्ष सुरू राहिला, जो की स्लेव्हरीच्या स्टेज पासून फार आधीपासून सुरू झाला आणि तो आजच्या युगामध्ये जे भांडवलशाहीचं युग आहे, तिथे सुद्धा सुरू आहे, असं प्रमेय कार्ल मार्क्स मानतो. पण इथे मात्र त्याला एक आशा दिसून येते. तो सांगतो की हे जे वर्कर आहे, हे जे कामगार आहे, ज्यांचं शोषण करण्यात येतं, ते एक ना एक दिवस आपल्या अधिकाराबद्दल त्यांच्यामध्ये जागृती येईल आणि त्यांच्यामध्ये जागृती आल्यानंतर ते संघटित होतील. मग त्यांचं नेतृत्व करायला कोणीतरी इंटेलेक्चुअल इंटेलिजन्स या बुद्धिवादी लोक पुढे येतील आणि मग इथे एक रिव्होल्यूशन होईल, एक क्रांती होईल.
ती क्रांती रक्तरंजित जरी नसेल, काही लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू जरी होईल, परंतु त्याच्यानंतर कम्युनिझमचं युग पुन्हा येईल. अर्थात हे प्रिमिटिव्ह कम्युनिझम नाही राहणार, हे राहील सायंटिफिक कम्युनिझम. या सायंटिफिक कम्युनिझम हे अस्तित्वात येईल आणि इथे काय होईल, की भांडवलदाराची, कारखान्याची किंवा भांडवलाची जी त्यांची मालकी होती, ती मालकी संपेल आणि उत्पादनाची जी साधनं आहे, मनुष्याचं लेबर, पैसा, जमीन, पाणी, ही उत्पादनाची साधनं ही सगळी समाजाच्या मालकीची होतील आणि समाजाच्या भल्यासाठी ही सगळी उत्पादनं राबवली जातील, त्यांना उपयोगात आणलं जाईल, कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत फायद्यासाठी हे आणलं जाणार नाही. असं हे कम्युनिझमचं स्वरूप त्यांनी मांडलं आणि हेच झाली त्याची कम्युनिझम बद्दलची, शास्त्रीय कम्युनिझम बद्दलची भविष्यवाणी. तर आता ज्या 3 गोष्टी आपण चर्चा करणार आहोत, त्याचं बरंचसं इथे सांगून झालं. आता आपण आणखी पुढे जाऊया. बघा 3 गोष्टी महत्त्वाच्या परत रिपीट करतो मी. इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ म्हणजे काय? ऐतिहासिक घटनांच्या मागे आर्थिक कारण असतं. दुसरं, समाजामध्ये नेहमी हा संघर्ष सुरू राहतो. आहे रे नाही रे संघर्षात्मक इतिहास आहे. तिसरं कारण झालं, एक शास्त्रोक्त पद्धतीने समाजवाद हा पुढे अस्तित्वात येईल, जिथे सगळ्यांचं शोषण संपून जाईल आणि उत्पादनाची साधनं ही समाजाच्या भल्यासाठी वापरली जातील. ह्या 3 गोष्टी आपण समजल्याशिवाय मार्क्स आपल्याला समजणार नाही. मार्क्स समजायचं म्हणजे ह्या 3 गोष्टी आपल्याला निश्चित माहिती पाहिजे. तर आता बघा, इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ मी तुम्हाला सांगितला. आता हे डायलेक्टिक मटेरियलिझम किंवा कॉन्फ्लिक्ट मॉडेल ऑफ सोसायटी किंवा क्लास स्ट्रगल हे मी आताच तुम्हाला ते जे सर्कल होतं त्याच्यातून एक्सप्लेन केलेलं आहे. आता याच्यामध्ये मला बघू द्या काही सुटलं असेल तर. मार्क्सने अध्ययनातून हे साबित केलं की मनुष्याचा जो समाज आहे तो नेहमी कॉन्फ्लिक्ट आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, संघर्ष आणि विकास याच्यातूनच पुढे आलेला आहे. हा, आता या संघर्षाबद्दलच त्यांनी आणखी एक फ्रेज वापरली, सामाजिक डार्विनिझम. सामाजिक डार्विनवाद तो म्हणतो. डार्विनवाद काय आहे? बघा, डार्विननी ओरिजिन ऑफ द स्पेसीज या ग्रंथामध्ये त्यांनी आपले विचार मांडले की निसर्गामध्ये जे वेगवेगळे जीवजंतू राहतात त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू राहतो आणि हे जगताना संघर्षासाठी त्यांचं नेहमी दुसऱ्या स्पेसीस सोबत किंवा दुसऱ्या जीवजंतू सोबत हा संघर्ष होत असतो. उदाहरणार्थ, जो झाडपाला असतो किंवा जे गवत असतं ते सुद्धा जीव आहे, ते सुद्धा स्पेसीज आहे. पण हरण जे असतं ते त्या झाडांना खातं. म्हणजे काय, हरणाला जर का जगायचं असेल तर त्या झाडाला सॅक्रिफाईस करणं आवश्यक आहे. कधी कधी झाडाची नुसती पानं खातो, कधी कधी पूर्ण झाड तो खाऊन टाकतो किंवा पूर्ण झाड नष्ट होऊन जातं. वाघाला जर का जगायचं असेल तर त्याला हरणाला खावं लागेल. म्हणजे काय, वाघाचं जगणं हे हरणाच्या मरण्यावर अवलंबून आहे. हरणाचं जगणं त्या झाडपाल्याच्या मरणावर अवलंबून आहे. म्हणजे काय, या निसर्गामध्ये हा संघर्ष नेहमी सुरू राहतो आणि या संघर्षामध्ये जे जीवजंतू बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला चेंज करतात, बदलवतात, तेच जीवजंतू अस्तित्वात राहतात आणि जे जीवजंतू बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकत नाही, ते जीवजंतू या काळाच्या ओघामध्ये नष्ट होत जातात, असं प्रमेय त्यांनी मांडलं. आता हे झालं सर्वसाधारणतः जीवसृष्टीबद्दल. पण हाच प्रमेय किंवा हीच विचारसरणी मनुष्याच्या समाजाला मांडता येईल का? मनुष्याच्या समाजामध्ये पण असाच संघर्ष राहतो का? आपण नेहमी कोणाला तरी मागे ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो का? किंवा आपलं जगणं हे कोणाच्या तरी सॅक्रिफाईसवर अवलंबून असतं का? मार्क्स म्हणतो हो. ज्या पद्धतीने निसर्गामध्ये वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये वेगवेगळ्या जीवजंतूमध्ये संघर्ष असतो, तशाच प्रकारचा संघर्ष हा मानवी जीवनामध्ये सुद्धा असतो. मानवी जीवनामध्ये भांडवलवादी लोक हे श्रीमंत होतात कारण त्यांना श्रीमंत होण्यामागे गरिबांना गरिबीत ठेवणं हे आवश्यक असतं. गरिबांनी प्रोडक्शन करायचं, पण त्या प्रोडक्शनचा, त्या उत्पादनाचा फायदा हा जर का गरिबाला मिळाला तर इक्वेलिटी येईल. तर त्यांचं शोषण करूनच एखादा व्यक्ती श्रीमंत होत असतो. असं तो सोशल डार्विनिझम मानतो. आता एक सर्वसाधारण उदाहरण द्यायचं म्हणजे, आपण पाहतो की प्रोफेशनल लाईफमध्ये पण बरंचसं सोशल डार्विनिझम असतं, बरंचसं संघर्ष असतो. लोक एक दुसऱ्याला मागे पुढे खेचून, टांग खिचणे ज्याला म्हणतात ना, मागे पुढे खेचून आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तर ते सोशल डार्विनिझमचा सिद्धांत हा मार्क्सने मांडला. हे या संघर्षात्मक जो समाज असतो त्याच्या संदर्भामध्ये हे सोशल डार्विनिझम तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तो सांगतो, आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये सांगतो की आतापर्यंत जो काही समाजाचा जो इतिहास आहे, दॅट इज अ हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल. आहे रे नाही रे हा क्लास तयार झाला आणि मग या दोघांमध्ये संघर्ष झाला. आपण आधी हेगेलचा उल्लेख केलेला आहे आणि हेगेलने थिसिस, अँटीथिसिस आणि सिंथेसिस चं जे प्रमेय मांडलं, ते मार्क्सने उचललं. त्याच्यामध्ये थोडेसे बदल केले, ते मी तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे. मार्क्स आणि हेगेल यांच्याबद्दल आता थोडीशी आणखी चर्चा करणं आवश्यक आहे. तर
हे थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस याच्यामध्ये हेगेल सांगतो की काहीतरी दैविक प्रेरणा आपल्या मनामध्ये असते. त्यामुळे जे प्रिव्हेलिंग समाजातले जे सध्याचे विचार जे असतात त्याच्या विरुद्ध जाऊन आपण विचार मांडतो आणि मग या दोन विचारांमध्ये संघर्ष होतो आणि मग सिंथेसिस तयार होतं. हे सिंथेसिसलाच परत चॅलेंज देणारं काहीतरी अँटिथिसिस तयार होतं. तर हे जे अँटिथिसिस तयार होण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे नवीन विचारसरणी आणण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामागे काहीतरी दैवी प्रेरणा असते असं हेगेलचं म्हणणं होतं. पण या दैवी प्रेरणेला किंवा विचाराला कार्ल मार्क्सनी दूर सारलं आणि तो म्हणतो की दैवी प्रेरणा आणि विचार हे काही प्रामुख्याने समाजाच्या बदलासाठी आवश्यक नाही आहे किंवा समाजाला बदलवणारे ते प्रमुख घटक नाही आहे. समाजाला बदलवणारे प्रमुख घटक काय आहे? जे आधी सांगितले उत्पादनाच्या प्रक्रियेतला बदल. उत्पादनाच्या प्रक्रियेत बदल झाला की आर्थिक परिस्थिती बदलते आणि आर्थिक परिस्थिती बदलली की मग तुमचे विचार बदलतात. हेगेलनी म्हटल्याप्रमाणे विचार आधी आणि मग आर्थिक परिस्थितीतला बदल असं नाही होत. हेगेलचं म्हणणं तेच होतं. आधी विचार येतात आणि मग परिस्थिती बदलते. तर कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे की त्या अर्थव्यवस्थेमध्येच काही उणिवा असतात आणि त्या अर्थव्यवस्थेतल्या उणिवा मुळेच आपले विचार बदलतात किंवा अर्थव्यवस्था ही आधी बदलते आणि मग विचार बदलतात. तर हे एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. मी परत रिपीट करतो. हेगेलचं म्हणणं होतं की विचार आधी येतात आणि मग बदल येतो. तर विचार हे महत्वाचे असतात. कार्ल मार्क्स आहे की आर्थिक परिस्थिती ही महत्वाची गोष्ट आहे. आर्थिक परिस्थिती बदलली की मग विचार पण बदलतात आणि मग सामाजिक परिस्थिती पण बदलायला लागते. असं हा या दोघांच्या विचारातला मूलभूत फरक आहे आणि म्हणूनच मार्क्सने हेगेलचं अध्ययन केलं आणि मग त्यांनी एका ठिकाणी हेगेल बद्दल म्हटलंय की हेगेल हा डोक्यावर उभा होता, मी त्याला पायावर उभं केलं. त्याचा अर्थ असा आहे की डोक्यावर उभं राहणं म्हणजे काय? हेगेल हा डोक्याला जास्त महत्व द्यायचा, म्हणजे विचारांना जास्त महत्व द्यायचा. विचारामुळे मनुष्याचं जीवन बदलतं हा तो सांगायचा. आणि मी त्याला पायावर उभं केलं म्हणजे का पायाने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. पाय असल्याशिवाय आपल्याला काम करणं, कष्ट करणं शक्य होत नाही. तर मी त्याला पायावर उभं केलं म्हणजे काय? पाय ही तुमच्या शरीराला बदलवणारी गोष्ट आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारी गोष्ट आहे आणि डोकंही त्याच्या मागे जातं असं तो म्हणतो. म्हणजेच काय? तुमची आर्थिक परिस्थिती पहिली बदलली पाहिजे आणि मग बरोबर सोबत तुमचे विचार बदलतात. तर हा हा जे त्याचा वाक्याचा जो अर्थ आहे, मी हेगेल हा डोक्यावर उभा होता, मी त्याला पायावर उभं केलं. हे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे, की विचारांना नाही तर अर्थव्यवस्थेला, कामाला त्यांनी आधी जास्त दिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं आहे, हे पण सांगितलं आहे. मोटिव्हेटिंग फॅक्टरला इन्स्पिरेशनला तो मानत नाही. हे पण सांगितलं आहे. तो म्हणतो की सरप्लस जे एक्स्ट्रा उत्पादन होतं, ते एक्स्ट्रा उत्पादन हे समाजाच्या विकासासाठी एक खूप महत्वाचा फॅक्टर होता, की लोकांना जास्तीत जास्त उत्पादन पाहिजे होतं आणि त्यामुळे मग त्यांनी जास्तीत जास्त जमिनी लागवडीखाली आणल्या, शेतीचा विकास झाला. जेव्हा सरंजामशाहीची व्यवस्था आली, राजाला जास्तीत जास्त सरप्लस पाहिजे होतं, म्हणजे काय जास्तीत जास्त एरिया कॉन्कर करायचा होता आणि म्हणूनच मग सरंजामशाहीचा विकास होत गेला, लढाया होत गेल्या आणि त्याच्यानंतर भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा जे भांडवलदार असतात त्यांना हे सरप्लस पाहिजे असतं, त्यांना हा नफा पाहिजे असतो आणि म्हणूनच मग ते जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून मग विकासाची पुढली दिशा येत जाते. आणि पण हे जे क्लास फॉर्मेशन जे झालं ते पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, परत रिपीट करतो. गुलामगिरीच्या अवस्थेतच हे समाजाचे दोन भाग पडले, आहे रे नाही रे, आणि मग त्यांच्यामधला संघर्ष हा अविरत सुरू राहिला. तो प्रत्येक ठिकाणी सुरू राहिला. जसं की जेव्हा गुलामगिरीची अवस्था होती तेव्हा शेतजमिनीचे जे मालक असायचे आणि गुलाम यांच्यामध्ये संघर्ष असायचा. त्यानंतर जेव्हा सरंजामशाहीची व्यवस्था आली तेव्हा जमीनदार आणि शेतकरी यांच्यातला संघर्ष असायचा आणि आता भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जे भांडवलदार असतात आणि जे लेबर असतात, वर्कर असतात, त्यांच्यामध्ये हा संघर्ष प्रिव्हेलिंग आहे, हा सुरू आहे असं तो म्हणतो. इनर कॉन्ट्रडिक्शन हे सांगितलं आहे. आणि आधुनिक त्याच्या कालखंडामध्ये 1848 मध्ये आणि 1863 पर्यंत तो जेव्हा जिवंत होता, तेव्हा तो सांगतो की सध्याची जी राजनीतिक सिस्टम जी आहे ती ह्या भांडवलशाही व्यवस्थेला, भांडवलशाही लोकांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. त्यांच्या संरक्षणासाठी ती लाभते आणि म्हणूनच गरीब लोक जे साधारणतः असतात, त्यांना हे सरकार आपलंसं वाटत नाही असं तो मांडतो आणि ते चेंज होईल. जेव्हा समाजवाद हा सगळीकडे पसरेल, सायंटिफिक शास्त्रीय समाजवादाची जेव्हा स्थापना होईल, तेव्हा भांडवलदार वर्ग हाच नष्ट होऊन जाईल आणि सर्वसामान्यांना सुद्धा हा सरकार आपला आहे असं वाटेल. ते आता नंतर आपण चर्चा करू. आता त्याचा नेक्स्ट टॉपिक जो आला बघा, हे संघर्षात्मक तुम्हाला समजलं असेल आता की कसा संघर्ष हा गुलामगिरीच्या अवस्थेपासून सुरू झाला आणि तो अगदी
भांडवलशाहीच्या अवस्थेमध्ये सुद्धा आहे. आता त्याचं जे स्वप्न होतं ते सुद्धा मी ते सर्कल मध्ये तुम्हाला सांगितलं. लेट अस गो बॅक टू सर्कल वन्स अगेन. हां, इथे मी तुम्हाला सांगितलं, की कॅपिटलिझमच्या अवस्थेमध्ये जेव्हा लेबर जे असतात, ते आपल्या अधिकाराप्रती जागृत होतील, ते संघटित होतील आणि मग ते एक रिव्होल्यूशन आणून एक सायंटिफिक सोशलिझम किंवा सायंटिफिक कम्युनिझम आणण्याचा प्रयत्न करतील आणि या ठिकाणी सगळा संघर्ष संपून जाईल. तर ते ते आता आपण चर्चा करणार आहोत ना. तर तो सांगतो की प्राचीन काळी सुद्धा गुलामांनी आपल्या मालकांविरुद्ध विद्रोह केले होते. शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या सरंजामशाही किंवा आपल्या जमीनदाराबद्दल विद्रोह करण्याची बरीचशी उदाहरणं मिळतात. आणि भविष्यामध्ये सुद्धा ही जी भांडवलशाहीची शोषणवादी व्यवस्था आहे, हे याच्याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण होईल आणि सगळे जे लेबर आहे, सगळे जे कामगार आहे जगामधले, ते एकत्र येऊन एक क्रांती करतील आणि हे भांडवलशाही व्यवस्था नष्ट करून इथे एक सायंटिफिक सोशलिझम ते अस्तित्वात आणतील, असं तो म्हणतो. आणि फॅक्टर ऑफ प्रोडक्शन जे आहे, उत्पादनाची जी साधनं आहे, ते समाजाच्या हातामध्ये येतील, असं भविष्यवाणी तो करतो. सुरुवातीला ही क्रांती रक्तरंजित असेल आणि एक डिक्टेटरशिप जरी अस्तित्वात येईल प्रोलिटेटची, पण हा एक ट्रान्झिशन फेज असेल, हा एक बदलणारा फेज असेल. याच्यानंतर मात्र समाजवादी व्यवस्थेमध्ये सगळ्यांना न्याय मिळेल, तिथे कोणी कोणाचं शोषण करणार नाही. समाजाच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. समाज हा समाजाच्या आवश्यकतेसाठी प्रोडक्शन करायला लागेल, भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी नाही. प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि प्रायव्हेट प्रॉफिट ह्या गोष्टीच राहणार नाही, ही संकल्पनाच राहणार नाही. आणि ह्या संकल्पना नसल्यामुळे काय होईल, की क्लॅश होणार नाही. क्लासलेस सोसायटी हे त्याचं स्वप्न होतं. क्लासलेस, क्लास जे दोन ते सांगतो, हॅव्हज अँड हॅव नॉट्स, आहे रे नाही रे, तर तो संघर्ष आता राहणार नाही. आणि मग तो सांगतो, की तो संघर्ष जर का नसला, तर मग इतकी मोठी पोलीस व्यवस्था, इतकी मोठी न्याय व्यवस्था असण्याचं काही कारण नाही. जसं त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे, की ही जी राजनीतिक व्यवस्था जी आहे, ती श्रीमंत लोकांना, बुर्जवा क्लासला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. आणि ही राजनैतिक व्यवस्थाचं काही आवश्यकताच राहणार नाही, कारण सगळ्यांकडे सारख्या प्रकारचं भांडवल राहील, सगळ्यांची आर्थिक व्यवस्था सारखी राहील. समाजामध्ये क्राईम होतो कारण समाजामध्ये आर्थिक तफावत आहे. कोणी श्रीमंत आहे, कोणाकडे समजा बाईक असली आणि एका व्यक्तीकडे बाईक नसली, तर त्याला कदाचित वाटेल की मी ही बाईक आता याच्याकडून हिसकावून घेऊ आणि तिथूनच मग क्राईम व्हायला लागतात, असं मार्क्सचं म्हणणं आहे. आणि जर का इक्वेलिटी असली, सगळ्याकडे सारख्याच प्रकारच्या गाड्या असल्या, तर क्राईम होणार नाही. आणि त्यामुळे जर का क्राईम नसले, तर स्टेट जे एक रेग्युलेटरी मेकॅनिझम असतं, जे की एक समाजाचं रेग्युलेशन करतं, कंट्रोल करतं, त्याची काही आवश्यकता राहणार नाही, असं तो म्हणतो. हां. आणि एंजल्स जो आहे त्यांनी मार्क्सचं अध्ययन केलं आणि तो सांगतो, की मार्क्सने जे हे विचार मांडले ते एक सायंटिफिक सोशलिझम आहे. कारण त्याच्यापूर्वी मार्क्सच्या आधी सुद्धा बऱ्याचशा लोकांनी सोशलिझमचे विचार मांडले होते. पण ते एक स्वप्नाळू सोशलिझम होतं. त्यालाच युटोपियन सोशलिझम म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सायंटिफिक आधार कमी होता. त्याची काही उदाहरणं दिलेली आहे. जसं की रॉबर्ट ओरमे, रॉबर्ट ओवन, सॉरी, रॉबर्ट ओवननी यांनी हा प्रयत्न केला होता. पण ते काही सायंटिफिक सोशलिझम नव्हतं. पण कालचं सोशलिझम मात्र हे सायंटिफिक आधारावर आहे, असं एंजल्स आपल्या पुस्तकामध्ये सांगतो. तर हे झाले 3 महत्त्वाचे त्याच्या गोष्टी, की इतिहासाच्या प्रत्येक घटनेमागे आर्थिक कारण असतं. समाजामध्ये नेहमी संघर्ष असतो. आणि तिसरं, की एक ना एक दिवस जगभरामध्ये सायंटिफिक सोशलिझम, शास्त्रीय समाजवाद हा अस्तित्वात येईल. आता हे झाल्यानंतर आता आपण मार्क्सच्या विचारामध्ये काय क्रिटिसिझम होतं, काय त्याच्यामध्ये उणिवा होत्या, याची चर्चा आपण करूया. बघा, मी आता लेट अस गो बॅक टू अर्लियर रिझन. मी फक्त पैसे कमवण्यासाठी तुम्हाला शिकवतो, हे विधान बरोबर आहे का? मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे हेच विधान बरोबर आहे. पण मनुष्याच्या एका कृतीमागे एकापेक्षा अधिक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, मला पगार मिळतो म्हणून मी शिकवतो, हे बरोबर आहे. मला जर का पगार देणं विद्यापीठाने बंद केलं, तर मी कदाचित काही दिवस शिकवेल, नंतर मी बंद करून टाकेल, कारण मला पण जगायचं आहे. पण फक्त पगार घेणं हाच एक उद्देश माझ्या शिकवण्यामागे आहे, असं जे मार्क्स म्हणतो ते कुठेतरी चुकत आहे. कारण माझा उद्देश हा पगार
च्या सोबत सोबत मला शिकवायला अध्ययन करायला आवडतं असं सुद्धा असू शकतं. पण त्या गोष्टीकडे मात्र मार्क्स हा दुर्लक्ष करतो आणि मनुष्याचा व्यवहाराचा एकांगी दृष्टिकोनातून त्यांनी अध्ययन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की इतिहासातल्या ज्या घटना झाल्या आहेत त्यांच्या मागे आर्थिक कारण हे निश्चितच महत्वाचं असतं. पण आर्थिक कारण हेच एकमेव कारण सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे असं म्हणणं हे कुठेतरी चुकीचं आहे असं विचारवंत म्हणतात, असं इतिहासकार म्हणतात. कारण धर्म, फिलॉसॉफी या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या मनाला प्रभावित करत असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमागे फक्त आर्थिक कारणच एक प्रमुख कारण असतं हे हे चुकीचं आहे. हां. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हेगेल्स आणि जसं म्हटलं ना, की विचाराच्या संदर्भामध्ये त्यांनी थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस सांगितलं. तर विचार हे समाज परिवर्तनाला महत्त्वाचे असतात. पण कार्ल मार्क्स मात्र विचारांना बाजूला सारतो आणि सांगतो, की आर्थिक परिस्थिती ही मनुष्याच्या विचारांना आणि इतर सगळ्या गोष्टींना प्रामुख्याने जबाबदार असते. असं तो जे सांगण्याचा प्रयत्न करतो. ते सुद्धा कुठेतरी चुकतं. कारण विचार सुद्धा हे समाजाला दिशा देणारं, मनुष्याच्या मनाला दिशा देणारं एक महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे विचारांचं महत्त्व हे आपण इग्नोर करू शकत नाही, जे की कार्ल मार्क्सने करण्याचा प्रयत्न केला. तसंच धर्माला तो मानत नाही. त्याला सगळ्या गोष्टी सायंटिफिक दृष्टिकोनातून पाहिजे असायच्या. पण धर्म हा एक अफीम म्हणून लोकांच्या उपयोगात आणलेला आहे. धर्म हा लोकांना डल करून टाकतो, हे सुद्धा चुकीचं आहे. धर्माने बऱ्याचशा गोष्टी धर्माच्या नावाखाली बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी झालेल्या आहे निश्चितच. पण धर्माच्या नावाखाली बऱ्याचशा चांगल्या गोष्टी सुद्धा झालेल्या आहे. या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. रिव्होल्यूशनमुळे समाजामध्ये बदल येतात असं तो म्हणतो, पण असं काही होत नाही. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की रिफॉर्म बघा देअर इज अ डिफरन्स बिटवीन रिव्होल्यूशन अँड रिफॉर्म. रिव्होल्यूशन ही सडनली होते, अचानक होते. जसं की रशियामध्ये झालं 1917 मध्ये राज्यक्रांती झाली, झारचं राज्य संपून गेलं, काही लोकांना मारण्यात आलं आणि मग तिथे कम्युनिस्ट ची व्यवस्था अस्तित्वात आली. पण इंग्लंडचं जर का आपण अध्ययन करतो म्हटलं, तर इंग्लंडमध्ये डेमोक्रेसीचा जो विकास आहे तो क्रमाक्रमाने झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय इट इज अ रिफॉर्मेशन. ती सुधारणा होत आली आहे हळूहळू आणि मग तिथे डेमोक्रेसी ही हळूहळू अस्तित्वात आली. तर बऱ्याचशे चेंजेस हे हळूहळू काळाच्या ओघामध्ये रिफॉर्मच्या माध्यमातून सुद्धा येतात. प्रत्येक वेळी रिव्होल्यूशनच होणं आवश्यक नाही. त्याच्यानंतर वर्कर्स हे जगभरातले वर्कर्स हे एक येतील हे त्याचं हे जे त्याचं स्वप्नाळू भविष्यवाणी होती ती सुद्धा चुकीची ठरली. आपण पाहतो की मार्क्सच्या नंतर पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं आणि या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्येक देशाच्या वर्करनी आपल्या देशाचं समर्थन केलं. फ्रान्स आणि जर्मनी आपसात लढले, पण फ्रान्सच्या वर्करनी आणि जर्मनीच्या वर्करनी एकत्र ते आले नाही आपल्या देशातल्या शोषणकारी भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध. तर कसं ना माणसाच्या मनाला प्रभावित करणारी देशभक्ती सुद्धा ही भावना असते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मार्क्सने केलेला नाही. त्यामुळे त्याचं मनुष्याच्या स्वभावाबद्दलची ती भविष्यवाणी होती, ती बऱ्याच ठिकाणी चुकलेली आपल्याला दिसून येते. तसंच वर्कर्स जे असतात ते या रिव्होल्यूशनच्या पुढे राहतील, रिव्होल्यूशन आणण्यामध्ये त्यांचा प्रमुख हात असेल, हे सुद्धा त्याचं प्रमेय कुठेतरी चुकलेलं दिसतं. कारण आपण पाहतो की रशियामध्ये आणि चीनमध्ये जी कम्युनिस्ट क्रांती झाली, त्याच्यामध्ये फार मोठं योगदान हे शेतकऱ्यांनी सुद्धा केलेलं दिसून येतं. हां. त्याच्यानंतर तो मिडल क्लासचा विचार करत नाही, फक्त कॅपिटलिस्टचा विचार करतात. हे सुद्धा त्याचं समाजाबद्दलचं विश्लेषण हे चुकलं कुठेतरी. आणि तसंच तो कॅपिटलिझमच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या फक्त चुका आणि उणिवा शोधून काढतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काळाच्या ओघामध्ये काय झालंय ना, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा बरेचसे बदलाव यायला लागले. भांडवलदारांना आपली सामाजिक जिम्मेदारी ही समजायला लागली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक महत्त्वाचा फ्रेज आहे. म्हणजे भांडवलदारांना, कॉर्पोरेट हाऊसला हे समाजाबद्दलची आपली जिम्मेदारी समजायला लागलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यामध्ये हळू-हळू बदल आलेले आहे निश्चितच. जसं की पहिले सुट्टी मिळायची नाही कामगारांना, ती सुट्टी मिळते. कामाचे तास 8 तास हे ठरवून देण्यात आलेले आहे. अर्थात त्याच्यामागे आपण असं पण म्हणू शकतो, की मार्क्सचे विचार हे मोठ्या प्रमाणे त्याला कारणीभूत होते. कारण मार्क्सनी वर्करमध्ये आणि विचारवंतामध्ये ही जागृती घडवून आणली. कसं कामगारांचं शोषण होतंय लोकांच्या निदर्शनास आलं. नाहीतर बरेचदा काय होतं ना, की लोकांचं शोषण होतं, पण त्यांना ती जाणीवच नसते. त्यांनी ती अवेअरनेसच नसते, की आपलं शोषण होत आहे. ती जाणीव आणण्याचं महत्त्वाचं काम मात्र मार्क्सने केलं याच्याबद्दल काहीही शंका नाही. ऐतिहासिक घटनातून एक जनरल लॉ मनुष्याच्या स्वभावाबद्दल शोधून काढणं हे सुद्धा कुठेतरी चुकतं असं इतिहासकार म्हणतात. आणि बरेचसे इतिहासकार आहे. उदाहरणार्थ जर्मन हिस्टोरियन क्रिस्के, तसंच ब्रिटिश हिस्टोरियन ए.जी.बी. टेलर, ऑर्थर मार्विक हे सगळे म्हणतात, की खरं तर मार्क्सचं इतिहासाबद्दलचं जे विश्लेषण आहे ते चुकीचं आहे. कारण काय शोधून काढायचं हे मार्क्सने आधीच निश्चित केलं होतं.
भांडवलवाद हा शोषक आहे, हे त्यांनी आधीच निश्चित केलं होतं आणि याला उपाय म्हणून कम्युनिझम असावा, हे त्यांनी आधीच निश्चित केलं होतं आणि आपल्या या हायपोथेसिसला समर्थन करणारे अ, उदाहरणं त्यांनी इतिहासातून शोधले आणि त्याचंच विश्लेषण केलं. म्हणजे त्याचं इतिहासाचं अध्ययन हे एक ऑब्जेक्टिव्ह निष्पक्ष नाही, असं बऱ्याचशा इतिहासकाराचं म्हणणं आहे. मार्क्स हा हिस्टोरिसिझम करताना दिसत नाही. इतिहासात ऐतिहासिक घटना एका विशिष्ट कालखंडामध्ये होतात आणि तो कालखंड आपण समजायला पाहिजे, जे की पॉझिटिव्हिझम आपल्याला सांगतं. मागच्या पॉझिटिव्हिझमच्या लेक्चरमध्ये आपण हिस्टोरिसिझम या संकल्पनेची चर्चा केलेली आहे. तर हिस्टोरिसिझम कार्ल मार्क्स करत नाही. नाही, आता एवढं जरी असलं तरी मार्क्सचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण सम करूया. तर प्रत्येक घटनामागे, इतिहासाच्या घटनामागे आर्थिक कारण असतं, हे त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. समाजातले सगळे जे रिलेशन असतात ते आर्थिक आधारावर अवलंबून असतात, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. इतिहास हा क्लास स्ट्रगलनी भरलेला आहे. इतिहासाच्या सगळ्या ठिकाणी आपल्याला क्लास स्ट्रगल दिसून येतो. कॅपिटलिझम मध्ये एक असमानता लोकांमध्ये आणते. ते त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात त्यातली जी शोषणकारी व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये जे कामगारांचं शोषण होतं, ते त्यांनी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि याच्यातूनच पाहतो, की आपण इतिहासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो बऱ्याच प्रमाणात बदलला. इतिहासाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मार्क्सने आणला आणि त्याच्यानंतरच वंचित घटकाचा इतिहास लिहिणं, कामगारांचा, सबल्टन ज्यांना आपल्या अधिकारापासून वंचित करण्यात आलेलं आहे, त्यांचं आयुष्य समजून घेऊन त्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रघात सुरू झाला. तर बऱ्याचशा उणिवा जरी असल्या, तरी मार्क्सचे विचार हे इतिहास लेखनाला एक अत्यंत वळण देणारे, एक अत्यंत महत्त्वाचे विचार आहे, असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्या विचारांनी प्रभावित होऊनच बऱ्याच ठिकाणी इतिहास लेखन होतं. अगदी आज पण होतं. पण अर्थात कुठलीही विचारसरणी ही एका विशिष्ट काळापर्यंत काम करते आणि मग ती विचारसरणी आउटडेटेड व्हायला लागते. ती मागे पडायला लागते आणि मग लोकं नव्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतात. जे की आवश्यक असतं काळाच्या ओघामध्ये सगळ्या गोष्टी बदलत जातात. तर इथे मार्क्स क्लासिकल मार्क्सिझम जे आहे ते संपलं. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आता विचारू शकता.